वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर इथे बघा आत्ता ना संध्याकाळचे वाजलेले आहे 5:30. म्हटलं व्हिडिओला स्टार्ट करून घ्या. आणि प्रिशा आली होती, तिला स्कूलमधून मी आणले आणि तिला जेवण वगैरे करून दिला. आणि मग बेडवरती ना आज ना मी पूर्ण जे कवर वगैरे आहे, उशीचे कवर वगैरे ते सगळं मी धुवायला टाकली होती. कारण की ऊन छान निघत आहे, म्हटलं धुवून टाकावं, छानपैकी वाळून जाते. तसं तर मी ना 8 ते 10 दिवसाला धुतच असते, कारण की मला धुवायला खूप आवडते त्याच्यामुळे. आणि आता तर ऊनच निघत आहे, मागे तर पाऊसच पाऊस होता खूप जास्त. तर प्रिशाचा पसारा दाखवते, ती उठली, तिला मस्त मी मखाना फ्राय करून दिला, ते खाते, तुम्हाला दाखवते. इथे मखाना तिला करून दिलेला आहे, ती खात आहे मस्त टी व्ही बघत. आणि सोबतच तिला ना जे आपलं भुट्टा असते ना, भुट्टा मक्का मक्का असते ना, ते सुद्धा मी ना ठेवलेली आहे उकडण्यासाठी. ते नंतर तिला थोडंसं करून देते बटरमध्ये. त्याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. लेकरांना खूप मस्त आवडीने खातात. तर इथे दाखवते तुम्हाला, भुट्टा उकडायला ठेवलेला आहे. तर बघा इथे आणि आज ना रात्रीच्या जेवणामध्ये मी साधंच करणार आहे. साधं म्हणण्यापेक्षा अंडाभुर्जी आणि पोळी करायची इच्छा आहे, तर तेच करणार आहे. कारण की भरपूर दिवस झालं खाल्ले पण नव्हते आणि आता खायची इच्छा होते, त्याच्यामुळे अंडाभुर्जी आणि पोळी करते. तर त्याच्या आधी ही बेडरूम आवरून घेते, जास्त पसारा आहे बेडरूममध्ये. तर हे बघा, प्रिशानं त्याच्यावरती ते स्लाईम वगैरे असते ना, हे खेळली आणि पूर्ण छोटे छोटे तुकडे पडलेले आहे. तर मला हे बेडच आवडून घ्यायचं आहे. तर कवर टाकत होती मी, तर म्हटलं व्हिडिओसुद्धा स्टार्ट कर. ओके. तर इथे बघा फ्रेंड्स, हे जे तुम्हाला छोटंसं औषध दिसत आहे ना, एवढं जास्त युजफुल आहे ना, खूप जास्त. जर तुमचं डोकं वगैरे दुखत असेल ना, याला ना रोल आहे, असं थोडंसं करून असं स्मेल घेतलं किंवा असं लावलं ना, तर किंवा कपड्यालाही लावलं ना, तरी पण ना हे लगेच कमी होते. आणि जेव्हा केरळला गेलो होते ना, तेव्हा घेऊन आले आहे. आणि हे असं ना आपल्या इकडे भेटत नाही, त्याच्यामुळे म्हणजे आम्ही प्रवास करत होतो ना, गाडीमध्ये खूप जास्त डोकं दुखत होतं. आणि नेमकंच ना ते गाडीच्या शेजारी घेऊन फिरत होते, तर म्हटलं काही करून घ्यावं. तरी आहे एवढं म्हणजे उपायकारक आहे ना, खूप मस्त. मी इकडे बघली आपल्या इकडे, पण मला कुठेच मिळालं नाही. तर आता 1 वर्ष होते हे मी सांभाळून ठेवलेलं आहे आणि मला खूप जास्त प्रवासामध्ये उपयोगाचं सुद्धा पडते. तर इकडे आहेच नाही, मी तुम्हाला सांगितली असते, पण इकडे आहेच नाही मला. तर हे एकदम ओरिजिनल आहे, तर बघू शकता इथे. फ्रेंड्स, मी ना रोज सकाळी हा जो बेड आहे ना, तो व्यवस्थित करून ठेवतच असते. पण प्रिशा ना बेडवरती काही ना काही घेऊन येते, जसं की कधी कधी आता तिचं मूड नसतं. तसं तर मी तिला हॉलमध्येच सगळं करायला सांगते, जेवण वगैरे. पण आता कधी कधी ना बेडवरती सुद्धा येऊन ती खेळते, मग त्याच्यामुळे थोडं डिमांड होते. तर मग मला व्यवस्थित करून घ्यावं लागते. तर इथे बघा, माझा हा जो बेड आहे ना, तो सगळा मी आवरून घेतलेला आहे मस्तपैकी. आणि आता परत ना थोडे घरं वगैरे झाडून घेते, काही कचरा वगैरे नाही आहे, पण ह्या बेडमध्ये जास्त आहे, त्याच्यामुळे सगळीच घरं मी झाडून घेते. तर चला, हे बघा फ्रेंड्स, मी ना तुम्हाला दाखवायचं विसरून गेले. हा जो बुट्टा आहे ना, मस्तपैकी बॉईल करून घेतला मी आणि याला ना असं काढून घेतलं, याचे दाणे सगळे. तर ही रेसिपी ना थोडक्यात मी शेअर करते, तर तुम्ही बघा याच्यामध्ये काय काय टाकते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवा. हे बटर लागणार आहे आपल्याला, मी याच्यातलं एक ना बटर काढून घेते. आणि मीठ लागणार आहे. तर इथे बघा, हे थोडंसं बटर टाकलं आणि थोडंसं मीठ टाकून, ठीक आहे, थोडंसं तिखट. बघा, याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. फ्रेंड्स, इथे ना रेडी झालेलं आहे, खूप मस्त. माहिती आहे का, आपण मूवी वगैरे बघायला गेलो ना, तर भेटते असं वाला. इथे बघा फ्रेंड्स, एवढं छान झालं ना, मी खाल्ली होते ना,
खूप मस्त लागला. तर दाखवते. प्रिशाही खात आहे आणि प्रिशाचा पसारा सुद्धा बघा. हा असा काही पसारा आहे इचावाला. तर इथे बघा फ्रेंड्स, अंडा भुर्जी करण्यासाठी इथे मी सगळं व्यवस्थित करून म्हणजे कट करून घेतलेलं आहे. तर आता अंडा भुर्जी करते. कांदा, टोमॅटो, लसूण, मिरची वगैरे घेतले. तर चला अंडा भुर्जी करूया आता. इथे बघा फ्रेंड्स, आमचं जेवण वगैरे झालं. थोडंसं बाहेर जात आहे आम्ही, थोडं काम आहे त्याच्यासाठी. तर चला मग बाहेर जाते आणि तुम्हाला बोलते. तर इथे बघा फ्रेंड्स, आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता थोडंसं आम्ही बाहेर जातो. थोडं काम आहे त्याच्यासाठीच. तर पसारा बघू शकता तुम्ही. एवढा भयानक करून ठेवते ना आमच्या प्रिशा की विचारूच नको. खूपच जास्त पसारा करून ठेवते. कितीतरी दिवसाच्या Audio Jungle.